तब्बल 2 दिवस झाला आयटी हब मधील जवळपास 30,000 कामगाराला काढल्याची घटना घडलेली आहे. आणि त्यात 12,000 भारतीय कामगार होते, म्हणजे आयटी प्रोफेशनल्स होते, ज्यांना एका मेलद्वारे काढून टाकलेले. म्हणजे कोणती पूर्वसूचना नाही, ना कोणता टाइम फ्रेम नाही. फक्त एक सकाळी 6 वाजता मेल येतो आणि त्या मेलमध्ये असा मेसेज असतो की आजचा दिवस हा कंपनीतील लास्ट दिवस असेल. मग एवढी मोठी कंपनी, मग कंपनीला अशी का वेळ आली की एकाच वेळी 30,000 आयटी वर्कर्सना काढण्याची? तर चला पाहूयात की कंपनी किती आयटी वर्कर्सला अजून काढणार आहे. मी अमर मोरे, तुम्ही पाहताय क्लिक ऑन. सर्वप्रथम पाहूयात की कंपनीची सुरुवात कधी करण्यात आली होती, त्याचबरोबर कंपनीकडे कोणकोणते प्रोजेक्ट होते, कंपनी कशा प्रकारे काम करत होती. तर कंपनी सुरू करण्यात आली होती ती म्हणजे 1977 साली, आणि फक्त $2,000 इतकी इन्व्हेस्टमेंट करून ही कंपनी सुरू करण्यात आली होती. कंपनीचं महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे डेटाबेस सांभाळणे. म्हणजे एखादी बँक असो, एखादी सहकारी संस्था असो, एखादी कंपनी असो, त्या कंपनीचा डेटा हँडल करणे हे काम या कंपनीकडे होतं. त्याचबरोबर जावा आय टी सेक्टरमधले सर्वात जास्त वापरली जाणारी लँग्वेज आहे, ही लँग्वेज सुद्धा ह्याच कंपनीकडे होते. त्याचबरोबर MySQL हा डेटाबेस टूल सुद्धा ह्याच कंपनीकडे होता. थोडक्यात सांगायचं जर झालं, आपण एखाद्या ATM मध्ये जातो, ATM मधून पैसे काढतो, त्याच्या पाठीमागे जे सॉफ्टवेअर काम करत असतं ते सॉफ्टवेअर ह्याच कंपनीकडे होतं. मग IT सेक्टरमध्ये सर्वात महत्त्वाचा कणा मानली जाणारी कंपनी, या कंपनी एकाच वेळेस 30,000 कामगाराला का काढावं लागलं? तर आता सर्व कंपन्या जसे गुगल, ॲमेझॉन तसेच अन्य कंपन्या AI कडे खूप मोठ्या प्रमाणात वळत आहेत. त्यांनी सुद्धा काही कामगार काढलेच होते. गेल्या वर्षी आपण पाहिलेलंच आहे की अमेझॉनने एकाच वेळेस जवळपास 12,000 आयटी वर्कर्सना काढलं होतं. त्याचबरोबर गुगलने सुद्धा काही वर्कर्सला काढलं होतं. परंतु जगभरात पहिल्यांदाच असं घडलंय की जवळपास 30,000 आयटी वर्कर्सना एकाच वेळी काढण्याची घटना घडली. त्यात 12,000 भारतीय होते. त्यामुळे भारतातील पुणे, बँगलोर, त्याचबरोबर हैदराबाद अशा आयटी हबला पूर्ण धक्काच बसलेला आहे. आता आपण पाहतच आहोत संपूर्ण कंपन्या AI कडे वळत आहेत. म्हणजे सर्व कंपन्या आपल्या कंपनीमध्ये AI चा वापर करत आहेत. म्हणजे इंटरनेटवर जो डेटा साठवला जात आहे, म्हणजे क्लाउड स्टोरेजमध्ये जो डेटा साठवला जात आहे, ते सर्व कंपन्या वापरत आहेत. मग ओरॅकलला सुद्धा वाटलं की आपण सुद्धा AI डेटाबेस निर्माण केले पाहिजेत. त्यासाठी ओरॅकलनं चांगल्याच प्रकारे कर्ज काढलं होतं, म्हणजे जवळपास $57 मिलियन इतकं कर्ज काढलं. मग कर्ज फेडण्यासाठी कंपनीला वाटलं की आपण पगार कपात केला पाहिजे. त्यामुळे जवळपास कंपनीने 30,000 कामगारला कोणतीही पूर्वसूचना न देता एकाच वेळेस काढून टाकलेलं आहे. म्हणजे भविष्यात गोष्टी आता बदलणार आहेत. माणसावरील विश्वास कमी होत चाललाय आणि मशिनरीवर विश्वास वाढत चाललेला आहे. कारण जे काम करण्यासाठी अगोदर 2 दिवस लागायचे ते काम आता फक्त 2 घंट्यात होत आहे. त्यामुळे मशिनरीवरचा विश्वास हा वाढत चाललेला आहे आणि माणसावरील विश्वास हा कमी होत चाललेला आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.